लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर परिणाम होत असल्याचं सांगून आपल्याच सरकारच्या नावानं गळा काढणाऱ्या सामाजिक न्याय विभागाकडून लाभार्थ्यांना न्याय मिळत नसल्याचं उघड झालेलं आहे। 31,722 कोटींहून अधिक निधी असूनही या विभागानं गेल्या वर्षी तब्बल 16,422 कोटी 51 रुपयांचा वापर केला नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे योजनांसाठी पात्र असूनही लाभार्थ्यांना लांब राहावं लागलेलं आहे। वेगवेगळ्या घटकांसाठी या विभागाकडून योजना राबवल्या जातात, त्यासाठी वर्षाकाठी निधींची तरतूद केली जाते। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश, जवळपास 31,722 कोटींहूनचा अधिकचा निधी आहे, मात्र तो तितका वापरलाच जात नाही। त्यामुळे या विभागाकडनं आपल्या लाभार्थ्यांनाचाच नीट उपयोग करून दिला जात नाहीये। काय अधिकची अपडेट आहे? राज्य सरकारमधला सामाजिक न्याय विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे। राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी वेगवेगळ्या योजना राबवणं आणि त्याची प्रत्यक्षपणे 100% अंमलबजावणी करणं हा या विभागाचा उद्देश आहे। या विभागासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये। त्यानुसार गेल्या वर्षी साधारणपणे 31,799 कोटी रुपयांची तरतूद असताना या खात्याकडून 16,422 कोटी रुपयांचा निधी वापरलेला नाही। ही बाब गंभीर आहे आणि दरवर्षी आपल्याला या समाजात या वेगवेगळ्या घटकांसाठी मोठ्या प्रमाणात निधी हवा आहे अशी अपेक्षा या विभागाचे मंत्री करतात, अधिकारी करत असतात। मात्र राज्य सरकारकडून त्यांना योग्य प्रमाणात निधी देऊनही लाभार्थ्यांपर्यंत तो पोहोचवला जात नाही। ही गंभीर बाब आज एका संस्थेने केलेल्या अहवालातून पुढे आलेली आहे। मुळात या विभागाकडून दरवर्षी 100% योजनांची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे, कारण या विभागाच्या अंतर्गत जो काही घटक आहे तो अत्यंत आर्थिकदृष्ट्या मागासलेला असतो। त्याला वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या लाभासाठी सरकारवर अवलंबून राहावं लागतं। मात्र जर सरकारच या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत नसेल, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत नसेल, तर या विभागाच्या मूळ उद्देशावरती शंका घेण्या इतपत जागा पुढे निर्माण होते। नक्कीच ज्ञानेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।